हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, कारण तुम्हाला जेव्हा सेंटेन्स बनवता येतात, ज्या वेळेला तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणं स्टार्ट करतात, त्यावेळेला मेजर प्रॉब्लेम प्रिपोजिशनचा असतो. म्हणजे कुठे इन वापरायचा, कुठे ऑन वापरायचा, कुठे ॲट वापरायचा. आता इन, ऑन, ॲट हे मेजर प्रिपोजिशन्स आहेत की जे सिंपल सेंटेन्सेस असतात त्याच्यामध्ये हे डेफिनेटली यूज करावेच लागतात. सो आपला जो मेन प्रॉब्लेम आहे की इन कुठे वापरायचा, ऑन कुठे वापरायचा आणि ॲट कुठे वापरायचा. जनरली आपण सेंटेन्स जेव्हा इंग्लिश बोलतो त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली आपल्या तोंडातून बाहेर पडतं, पण त्याच्या मागचं जे ग्रॅमॅटिकल रिझन आहे, त्याच्या मागचं जे ग्रामर आहे ते सुद्धा समजणं तितकंच नेसेसरी आहे. सो आजचा टॉपिक तुमच्या लक्षात आलंच असेल, प्रिपोजिशन. सो आता हे प्रिपोजिशन काय आहे, सुरुवातीला आपण हे समजून घेऊया. मग आता प्रिपोजिशन जेवढे इंग्लिश बोलण्यासाठी नेसेसरी आहे तितकंच इंग्लिश जे ग्रामर आहे, जे रायटिंग स्किल आहे त्याच्यासाठी सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो जे स्टुडंट स्कूलमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, किंवा जे आता 12चे एक्झाम्स देत आहे किंवा 10चे एक्झाम्स देणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल मध्ये प्रिपोजिशन बघणार आहोत. देयर आर लॉट ऑफ प्रिपोजिशन इन इंग्लिश लँग्वेज. त्याच्यापैकी जे नेसेसरी आहेत की जे आपण इंग्लिश बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जास्तीत जास्त वापरले जातात ते आहेत इन, ऑन, ॲट. सो हे घेण्याच्या अगोदर व्हॉट इज प्रिपोजिशन, आपण त्याची डेफिनेशन बघूया. सो प्रिपोजिशन काय आहे? अ वर्ड दॅट इज यूज बिफोर नाउन और प्रोनाउन टू शो प्लेस, टाइम अँड डिरेक्शन. ओके, आता याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की प्रिपोजिशन हा असा वर्ड आहे, असा शब्द आहे की जो आपण नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर वापरतो. ओके, हे झालं. त्यानंतर आहे ते काय दाखवतं बघा. प्रिपोजिशन हा शब्द काय दाखवतो? एक तर प्लेस दाखवतो, किंवा मग टाइम दाखवतो, किंवा मग डायरेक्शन दाखवतो. ओके, प्रिपोजिशन आपल्याला प्लेस दाखवतो, टाइम दाखवतो, किंवा डायरेक्शन दाखवतो. ओके, जसं की विचारायचं आहे की किती वाजले. मग सपोज आता जर 10 वाजले आहेत तर तिथे प्रिपोजिशन काय येणार? ॲट 10 o'clock. प्लेस दाखवायचं असेल त्यासाठी सुद्धा आपण ॲट प्रिपोजिशन घेतो, किंवा डायरेक्शन आहे. मग आता ह्या ज्या 3 इम्पॉर्टंट थिंग्स आहेत त्या दाखवण्यासाठी आपल्याला प्रिपोजिशनचा वापर केला जातो. मग आता खूप सारे डिटेलमध्ये आपल्याला बघायचेच आहे प्रिपोजिशन, बट जे बेसिकली आपण शिकणार आहोत ते हे 3 प्रिपोजिशन्स आहेत, इन, ऑन आणि ॲट. मग आता सुरुवातीला इनचा वापर कुठे करतात? मग आता बघा, एक एक्झाम्पल मी घेते की जे स्पेसिफिक नाउन, प्रोनाउन याच्या अगोदर, म्हणजे आता हे प्रिपोजिशन आपल्याला कुठे वापरावं लागतं की सपोज मी आहे, ओके, इथे एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल तर त्याचं प्लेस दाखवण्याचं काम आहे. मग मी सपोज मी घरात आहे, आय एम इन द हाऊस. ओके, आता मी घरात आहे म्हणून इथे काय वापरला गेला? इन. बाहेर असेल तर आउट यूज केला जातो. ओके, वर असेल तर ऑन यूज केला जातो, खाली असेल तर बिलो यूज केला जातो, खालून वरती असेल तर अबो यूज केला जातो. म्हणजे इथे एक स्पेसिफिक प्लेस दाखवण्याचं काम सुद्धा हे प्रिपोजिशन्स करतात. ओके, मग आता हा जो वस्तूची जागा दाखवतोय, ओके, जसं की मार्कर आहे, मार्कर माझ्या हातावर आहे. सो द मार्कर इज ऑन माय हँड. ओके, मार्कर इज ऑन माय हँड. सो ऑन ही त्याची पोझिशन आहे, प्लेस आहे. सो बघा, आता सुरुवातीला इन कुठे कुठे वापरतात बघा. इन म्हणजे आता इथे इन मराठी जर घेतलं तर आत किंवा मध्ये. ओके, इनचा अर्थ आत किंवा मध्ये होतो. आता तो इन कुठे वापरला जातो बघा. तो वापरला जातो मंथ साठी, देन इयर साठी वापरला जातो, किंवा सेंचुरी असेल तरी वापरला जातो, सीझन साठी वापरला जातो, टाइम साठी वापरला जातो, पिरियड साठी वापरला जातो. कसं ते बघा. सपोज आम्हाला मे मध्ये सुट्ट्या आहे, वी हॅव हॉलिडे इन मे. ओके, मे इज अ मंथ, आपण काय म्हणणार? इन मे. आणि मराठीमध्ये सुद्धा तसंच होतं की आम्हाला मे मध्ये सुट्ट्या आहे, मध्ये.
ओके, इट मीन्स इथे जर मंथ असेल म्हणजे कोणताही असू द्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, याच्या सगळ्या मंथच्या अगोदर तुम्हाला इन हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे. जसं की त्याचा बर्थडे एप्रिल मध्ये आहे, हिज बर्थडे इज इन एप्रिल, इन एप्रिल. ओके, सो मंथच्या अगोदर आपल्याला इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. देन इयर साठी सुद्धा in 2024, in 2023, in 2025, म्हणजे हे जे इयर्स आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इन घ्यायचं आहे. त्यानंतर सेंचुरी असेल, सीझन असेल, इन समर, इन विंटर, इन रेनी. ओके, किंवा मग टाइम असेल किंवा पिरियड असेल, त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतो, इन घ्यावा लागतो, म्हणजे याच्या अगोदर घ्यावा लागतो, कारण हे नाउन किंवा प्रोनाउन आहे, त्याच्या आधी आपल्याला इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. ओके, पुढे ऑन हे प्रिपोजिशन आहे बघा. आता ऑनचा अर्थ आहे वर. ओके, मग आता इथे स्पेसिफिकली घेतलं की सपोज हा जो ही जी नोटबुक आहे, ओके, ही नोटबुक टेबलच्या वर आहे. ओके, द नोटबुक इज ऑन द टेबल. ओके, मग स्पेसिफिकली जर ऑन वर या अर्थाने घ्यायचं असेल तर मग एखादा खालच्या ऑब्जेक्ट वरती जर वरचा ऑब्जेक्ट असेल आणि तो टच असेल तर तिथे ऑन हे प्रिपोजिशन घेतात. फॉर एक्झाम्पल, जसं की मग अशी सांगितलं की मार्कर माझ्या हातावर आहे, द मार्कर इज ऑन माय हँड. आता इथे हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ते खालच्या ऑब्जेक्ट वरती दुसरा ऑब्जेक्ट आहे आणि तो टच आहे. अजून एक एक्झाम्पल घेता येईल की द स्काय इज अबोव द अर्थ. ओके, मग आता बघा, जर अर्थ आहे, अर्थच्या वर स्काय आहे. ओके, मग स्पेसिफिकली ऑनचा अर्थ तर वर असा होतो. ओके, आता या हाताच्या वर मार्कर आहे, इथे आपण वापरलं द मार्कर इज ऑन माय हँड, इथे ऑन हे प्रिपोजिशन वापरलं. बट द स्काय इज अबोव द अर्थ, मग इथे अबोव का वापरला, मग इथे ऑन वापरला आणि तिथे अबोव वापरला. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? द रिझन इज डिस्टन्स. ओके, सो इथे डिस्टन्स 0 आहे, खालच्या ऑब्जेक्टच्या वरती वरचा ऑब्जेक्ट आहे म्हणून इथे ऑन वापरला आणि तिथे दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स आहे म्हणून तिथे अबोव वापरला. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता इथे ऑन हे प्रपोजिशन कुठे कुठे वापरतात. मग डे साठी, सपोज मंडे, सो मी सोमवारी कॉलेजला जाणार, आय विल गो टू कॉलेज ऑन मंडे. ओके, मी रविवारी सुट्टी घेणार, आय विल टेक हॉलिडे ऑन संडे. ओके, सो इथे ऑन संडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेडनेसडे, ऑन थर्सडे, सर्वच्या सर्व डेज साठी आपल्याला ऑन वापरायचं आहे त्या अगोदर. ओके, सो डेट साठी सुद्धा, डेटच्या अगोदर सुद्धा ऑन येतो. जसं की माझा बर्थडे 6 तारखेला आहे किंवा माझा बर्थडे 6 सप्टेंबरला आहे, सो माय बर्थडे इज ऑन 6 सप्टेंबर. ओके, कोणतेही डेट असू द्या. सो डेटच्या अगोदर आपल्याला ऑन हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे, डेटच्या अगोदर सुद्धा आपल्याला ऑन हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे. आता वळूया ऍट कडे. सो ऍट हा आपण वापरतो स्पेसिफिक टाइम साठी, हॉलिडे साठी किंवा पिरियड साठी. आता हे असं एक्सप्लेन करण्यापेक्षा याची जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा तुम्हाला परफेक्ट कळेल की स्पेसिफिक टायमिंग साठी ऍट कसा वापरतात, हॉलिडे साठी ऍट कसा वापरतात आणि पिरियड साठी ऍट कसा वापरतात. त्या अगोदर हे जे दोन मी एक्सप्लेन केलेले आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपण आधी बघूया. एक्झाम्पल बघा, माय बर्थडे इज इन सप्टेंबर. आता इथे सप्टेंबर हा मंथ आहे म्हणून सप्टेंबरच्या अगोदर प्रिपोजिशन यूज केलं इन. नेक्स्ट एक्झाम्पल, वी गॉट फ्रीडम इन 1947. ओके, सो व्हॉट इज 1947? 1947 is a year. Okay, so before year you have to use in preposition. So we got freedom in 1947. इथे इयरच्या अगोदर कोणताही असू द्या, in 2025, in 2024, सगळ्यांच्या जे इयर्स आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वी गो टू द बीच इन समर. So what is summer? Summer is a season.
Okay, so before season you have to use in. We go to the beach in summer. Next example, the meeting start in 10 minutes. In 10 minutes, 10 minute हे काय आहे? टाइम आहे. ओके, सो मीटिंग किती वेळात सुरू होते? 10 मिनिटात सुरू होते. 10 मिनिटामध्ये. ओके, सो इथे सुद्धा तुम्हाला इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. नेक्स्ट बघा, ऑन. ऑनचे एक्झाम्पल बघूया. जसे की डे आणि डेट साठी ऑनचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय विल विजिट यू ऑन वेनसडे. ओके, सो आय विल विजिट यू, मी तुला कधी भेटेल? वेनसडेला भेटेल, बुधवारी भेटेल. सो वेनसडे काय आहे? तर तो डे आहे आणि डेच्या अगोदर तुम्हाला यूज करायचा आहे ऑन. नेक्स्ट एक्झाम्पल, हिज बर्थडे इज ऑन 1 मार्च. आता हे दोन एक्झाम्पल तुम्हाला सेम वाटत असतील की माय बर्थडे इज इन सप्टेंबर, हिज बर्थडे इज ऑन 1 मार्च. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू सेंटेन्स? द डिफरन्स इज हिअर वी यूज मंथ अँड हिअर वी यूज डेट. ओके, इथे मंथ आहे आणि इथे काय आहे? डेट आहे. मंथच्या अगोदर इन प्रिपोजिशन घ्यायचं आहे आणि डेटच्या अगोदर घ्यायचा आहे ऑन प्रिपोजिशन. नेक्स्ट बघा, द एक्झाम इज ऑन 16. इथे सुद्धा डेट आहे. सो बिफोर डेट यू हॅव टू यूज ऑन. आता ऑन लक्षात आलं असेल. ऑन घ्यायचं आहे डे साठी, ऑन घ्यायचं आहे डेट साठी. नेक्स्ट इज ऍट. आता ऍट हे स्पेसिफिक टाइम साठी, स्पेसिफिक प्लेस साठी यूज केलं जातं. मग ऍट हे कुठे कुठे वापरलं जातं? जनरली बघा, ऍट कॉलेज, ऍट स्कूल, ऍट होम, ऍट वर्क, ऍट ऑफिस, अशा स्पेसिफिक ठिकाणांसाठी तुम्हाला ऍट हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे. अजून बघा, इथे स्पेसिफिक टायमिंग. मग सपोज तुम्हाला जर कोणी टायमिंग विचारलं तर त्यावेळेला सुद्धा, सपोज आता 10 वाजले असतील तर ऍट 10 o'clock, ऍट 10:30 o'clock. म्हणजे टायमिंगच्या अगोदर सुद्धा तुम्हाला ऍट हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. सो आय गेट अप ऍट 7 o'clock. मी 7 वाजता उठते. आय गेट अप ऍट 7 o'clock. 7 o'clock इज टायमिंग आणि टाइमच्या अगोदर तुम्हाला ऍट हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज द मूवी स्टार्ट ऍट 8:30 किंवा 8:30. ही मूवी कधी स्टार्ट होते? 8:30 वाजता. 8:30 हा टाइम आहे आणि टायमिंगच्या अगोदर तुम्हाला ऍट हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. शी इज ऍट होम, ती घरी आहे. होमच्या अगोदर सुद्धा ऍट येणार. ही इज ऍट कॉलेज, तो कॉलेजला आहे. बघा, हे एकदम बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे. आपल्याला सगळे प्रिपोजिशन 1 by 1 कंडक्ट करायचे आहे. बट सुरुवातीला प्रिपोजिशन काय आहे आणि छोट्या छोट्या सेंटेन्स मध्ये त्याचा काय रोल आहे हे सुद्धा समजणं नेसेसरी आहे. कारण पुढे आता आपल्याला बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. सपोज तुम्हाला डेली रुटीन सांगायचं आहे. पहिलंच वाक्य आहे की मी सकाळी 7 वाजता उठते. आय गेट अप इन द मॉर्निंग ऍट 7 o'clock. पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला प्रिपोजिशन यूज करायचं आहे. मग तिथे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे बेसिक गोष्टी आहे ज्या प्रिपोजिशन मधल्या, त्या आज मी इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिपोजिशन हा टॉपिक इथे संपणार नाहीये, तर आपल्याला अजून डिटेल मध्ये बघायचं आहे. उद्या मी थोडंसं विथ द हेल्प ऑफ पिक्चरने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन की जे मी ऑफलाईन शिकवते. आणि त्याचबरोबर आपण छोट्या छोट्या एक्सरसाइज सुद्धा घेणार आहोत की ज्याच्यामध्ये कुठे कोणतं प्रिपोजिशन यायला पाहिजे, फिल इन द ब्लँकच्या थ्रू आपण ते शिकणार आहोत की जे स्टुडंट आता एक्झाम्स देणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा तो टॉपिक तितकाच इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो असंच ही जी आपली इंग्लिश स्पीकिंगची जर्नी आहे किंवा इंग्लिश शिकण्याची जी जर्नी आहे त्याच्यासोबत जर तुम्हाला कंटिन्यू राहायचं असेल तर तुम्हाला पटकन या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल की जेणेकरून जे अपकमिंग व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, चला तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.